नमस्कार इश्टानो, आमचे मध्ये आसा एक नोटेड डायटिशियन बाय सोनाली परब आणि हांव तिचे बरोबर अमिता सरत्री. आणि तुम्ही आता जी मालिका पळयतात ती आमची अत्यंत लोकप्रिय मालिका यशोधन. सोनाली, तुका हांव ह्या यशोधन मालिकेत स्वागत करता. तू एक क्लिनिकल डायटिशियन, रायट, आणि एक न्यूट्रिशनिस्ट. व्हेरी गुड, खूप बरें दिसता. थँक्यू. म्हाका सांग, ह्या विशयान तुजें खूप कितें शिक्षण जालां. म्हणजे तू दिसपाक इल्लेशें सादें दिसता, पण तुजो खूप शैक्षणीक म्हणजे वावर खूप आसा. ते सांग पळय मातशें. मॅम, हांवें म्हजें 10th जें आसा तें सेंट थॉमस गर्ल्स हायस्कूल हॉल्दोना केलें आनी मागीर 11th-12th सायन्स केलें हांवें सेंट झेवियर्स कॉलेज म्हापसा. आनी त्या उपरांत मागीर हांवें BSc होम सायन्स एंड न्यूट्रिशन केलें, फूड सायन्स न्यूट्रिशन एंड डायटॅटिक्स. आनी त्या उपरांत पोस्ट ग्रॅज्युएशन एप्लायड न्यूट्रिशन एंड डायटॅटिक्स केलें, दॅट इज फ्रॉम SNDT कॉलेज ऑफ होम सायन्स पुना. आनी आफ्टर BSc आमकां इंटर्नशीप आसता, 3 months इंटर्नशीप आसता. आनी इवन आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्दां आमकां 6 months इंटर्नशीप आसता विथ द हॉस्पिटल. व्हेरी नायस, खूप बरें दिसता. कारण अशी तज्ञ मंडळी जेन्ना आमचे शोन येतात तेन्ना सगळे लोक अशें आयकतात. आता कशें आसा, वेगळे वेगळे मेडिकल इश्यूज आसात, वेगळे वेगळे दुयेंसां, वेगळे वेगळे रोग. आनी पयलींच्या तेंपार कितें आशिल्लें, जाणटीच हेर डायटिशियन आशिल्ली, पूण आतां तेन्ना ते दीस गेले. तो वेगळे वेगळे जे समस्या आसात तातली पयली आमी उलोवया ती डायबिटीक्स. ती सामकी भयानक. तर ह्या दुयेंसाचेर तूं कितें डायट सांगता पेशंटाक? एक्चुली मॅम, डायबिटीज जे आसा पळय तांकां लो ग्लायसेमीक इंडेक्स म्हणटा पळय ते फूड्स तेंच्यांनी खावपाक जाय. लो ग्लायसेमीक इंडेक्स म्हणजे जे फूड्स खातकूच तुजी ब्लड शुगर सामकी हाय करचे ना, म्हणजे स्लोली ग्रॅज्युअली हाय करतली. ओके. आनी हितून डायबिटीज हितून 2 टायप्स डायबिटीज आसता. टायप 1 डायबिटीज, टायप 2 डायबिटीज. तेंचे दोगांयचे ट्रिटमेंट वेगळे वेगळे आसता. टायप 1 डायबिटीज जे आसा पळय तांकां इन्सुलीन घेवचें पडटा. इट इज कॉल्ड इन्सुलीन डिपेंडंट डायबिटीज. आनी टायप 2 जे आसता पळय इट इज कॉल्ड नॉन इन्सुलीन डिपेंडंट डायबिटीज. ओके. सो डायबिटीक्स पेशंटांनी बॅलन्स डायट खावपाक जाय, म्हणजे हाय फायबर, लो ग्लायसेमीक इंडेक्स असलेले फूड्स खावपाचे. आनी तेंच्यांनी जे जंक फूड आसा, म्हणजे प्रोसेस्ड फूड्स आसा ऑर रिफायंड फूड्स आसा ते सगळे बंद करपाचे खावपाचे ऑर रिस्ट्रिक्ट करपाचे खावपाचे. प्लस तेंची वेट जी आसा पळय तेंच्यांनी सारकी दवरपाक जाय, म्हणजे वेट वाडूंक दिवंक जायना. बिकॉज वेट जितली वाडटा पळय तितले मागीर डायबिटीज हाय जाता, अनकंट्रोल जाता. आनी फिजिकल एक्टिविटी सारके आसपाक जाय. मागीर स्ट्रेस लेवल सारको मॅनेज करूंक जाय डायबेटीक पेशंटांनी. न्हीद सारकी घेवपाक जाय. ओके. बिकॉज हे सगळे फॅक्टर्स मागीर डायबिटीज कंट्रोलान दवरपाक हेल्प करता. आनी सगळी दुयेंसां चडशी स्ट्रेसानच वाडटा. स्ट्रेसान वाडटा. तुवें आतां उदक म्हणलें की वजन वाडोवप ना. म्हाका दिसता वजन वाडोवप ते म्हणजे खुबश्या दुयेंसां कामातल्यो. शिवाय जी वजन वाडिल्ली व्यक्ती आसा न्ही ती कितली जरी हायली एड्युकेटेड आसली, कितली रिस्पेक्टेड आसली, तीक एक नवीन नांव पडटा, ती रे मोटी रे. म्हणजे तीच तेचे आयडेंटिटी जाता. तो रे मोठो रे. सो तूं म्हाका सांग, हे वजन वाडचें न्ही, जांचे वाडला ताणें कितें करचें सगळें सांग. वजन वाडप मॅम अशें हितून वजन वाडटा पळय हितून कांय प्रॉब्लम ना. लायक जो मोठो मनीस आसा पळय तो समज एक्टीव आसा, एनर्जेटीक आसा, ताका समज हेल्थ इश्यूज कांय ना, देन इट इज ओके टू हॅव अ चबी बॉडी म्हणटा पळय ते. पण जर ते वजन वाडला म्हणून तुका समज अदर हेल्थ इश्यूज जाता, म्हणजे मायनर हेल्थ इश्यूज जावपाक स्टार्ट जाता, म्हणजे कॉन्स्टिपेशन, म्हणजे गट हेल्थ इश्यूज जावपाक स्टार्ट जाता. कॉन्स्टिपेशन, पायल्स, एसिडिटी प्रॉब्लम, आनी मागीर मेजर हेल्थ इश्यूज जाता, म्हणजे डायबिटीज जाता, BP अनकंट्रोल उरता, हायपर टेन्शन जाता. तेन्ना मागीर तो वेट जो वाडला पळय तो मागीर टॅकल करपाक जाय. पूण कितें खाल्यार तो वाडिल्लो वेट सकयल देंवतलो अशें कितें आसा? बाबा अमकें खा म्हणजे तो देंवतलो आनी अमकें खावं नाका म्हणजे तो वाडटलो अशें सांगता? जे हेल्दी फूड कितें आसा, ट्रेडिशनल हेल्दी फूड ते सगळे खावपाचे इन बॅलन्स पोर्शन. ओके. आनी जे अनहेल्दी जे प्रोसेस फूड्स जे आतां बाजारान येयला सगळे पॅकेट फूड्स ते सगळे बंद करपाचे. प्लस तुजी फिजिकल एक्टिविटी डेली बरी आसपाक जाय, म्हणजे एटलिस्ट 30 to 45 minutes फिजिकल एक्टिविटी आसपाक जाय मनशाची. आनी स्ट्रेस लेवल अगेन बरो मॅनेज करूंक जाय त्या मनशान. न्हीद सारकी घेवपाक जाय, वॉटर इंटेक बरो आसपाक जाय. आनी शॉर्ट एंड फ्रिक्वंट मिल्स तेणेन खावपाक जाय, म्हणजे लार्ज मील समज तर खाल्ले मदीं खूब गॅप दवरून बिटवीन ब्रेकफास्ट एंड लंच बीन, जाल्यार मागीर भूक चड वाडटा. आनी भूक जेन्ना चड वाडटा पळय मनीस ऑटोमॅटिकली चड खावपाक वता.
ओके. आणि जो चड खाता ताका परते परते खायली अशें आसा. हय. आता आमी पळोवया हॉर्मोनल इश्यूज. Okay. फर्स्ट ऑफ ऑल हॉर्मोनल इश्यूज खंयचे, कारण लोकांक हे शब्द कळना, आमचे पळयणारे लोक सादे आसात. सो वॉट आर द हॉर्मोनल इश्यूज आणि ताजेर तूं कितें सांगता डायट आणि कितें रोग तयार करता ते हॉर्मोनल इश्यूज? हॉर्मोनल इश्यूज म्हणजे आता व्हेरी कॉमन जाला PCOD or PCOS, पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज ऑर सिंड्रम. मागीर इनफर्टिलिटी जाला. मागीर थायरॉयड इश्यूज जाल्या, म्हणजे थायरॉयड माल फंक्शन जाता. थायरॉयड जो ग्लँड आसा तो माल फंक्शन जावन ओवर एक्टीव ऑर अंडर एक्टीव थायरॉयड ग्लँड प्रोड्यूस करता. सो ते सगळे थायरॉयड हॉर्मोनल इश्यूज आसा. आणि हॉर्मोनल इश्यूजाक तुवें फर्स्ट ऑफ ऑल वेट कंट्रोलान दवरपाक जाय. समज थंय वेट वाडटा जाल्यार सुद्दां हॉर्मोनल इम्बॅलन्स जाता. आणि जे इनफर्टिलिटी प्रॉब्लम जो आसा ते इनफर्टिलिटी प्रॉब्लमान जो प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन जो आसा, फिमेल हॉर्मोन, तो खूब कमी प्रोड्यूस जाता बाय द ओवरीज. सो त्या खातीर सुद्दां डायट बरो आसपाक जाय, वेट सारकी कंट्रोलान आसपाक जाय, फिजिकल एक्टिविटी आसपाक जाय. डायट बरो इन द सेन्स जे सगळे जंक फूड्स आसा, प्रोसेस फूड्स आसा ते सगळे खावपाचे बंद करूंक जाय ऑर रिस्ट्रिक्ट करपाक जाय. आणि मोर ऑफ फ्रुट्स, वेजिटेबल्स, मागीर जे होल ग्रेन्स आसता, बाजरा, मागीर नाचणे, ज्वारी, हे डायटान इन्क्लूड करपाक जाय. वॉटर इंटेक बरो आसपाक जाय. सोनाली, हे सगळे जे पळय डिसिजीस आसा आनी खरें म्हणजे एक एपिसोडूच जावचो ना, इतले सगळे आसा, बट इवन देन आमी बेगीन बेगीन कवर करूया. सगळ्यान मनशाक टक्कन वयर व्हरणारो रोग म्हणजे हृदय रोग, हार्ट अटॅक. तो नाटक करता करता कोसळ्ळो, जेवता जेवता गेलो, आत्ता उलयतालो मदींच गेलो, अशें तरेन केन्ना आमकां आमंत्रण येता पळय तेचो भयानक. ताजेर कितें आमी डायट करचो? मॅम, ॲक्च्युली तुम्ही हो खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारलो. बिकॉज हार्ट इश्यूज जे आसा ते आतां खूब वाडल्या संवसारान. ओके, सो हार्ट इश्यूज जाता कित्याक जेन्ना BP अनकंट्रोल उरता, ब्लड प्रेशर जेन्ना अनकंट्रोल उरता, हायपर टेन्शन जाता, जेन्ना जो लिपीड प्रोफायल जो आसा, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसरायड हो वाडलेलो आसता आनी लोक तेजे ट्रिटमेंट घेयना, वा सारको तेंचो डायट जो आसा पळय तो अनहेल्दी आसा, तो हेल्दी करिना. ओके, तितून सुद्दां हार्ट इश्यूज जाता. बिकॉज हार्ट इश्यूज ना जावपाक BP कंट्रोलान दवरपाक जाय, लिपीड प्रोफायल जो आसा पळय तो कंट्रोलान दवरपाक जाय. आनी BP कंट्रोलान उरपाक जे पोटॅशियम रिच फूड्स जे आसा, म्हणजे सर्टन वेजिटेबल्स लायक लिफी वेजिटेबल्स ऑर फ्रुट्स लायक बनाना, वॉटरमेलन, देन मास्क मेलन, हे पोटॅशियम रिच फूड्स खावपाक जाय. देन तुजे जे रिफायंड फूड्स आसा, रिफायंड ऑयल्स जे आसा, ओ वनस्पती घी जे आसा, डालडा घी, ही बंद करपाक जाय. तितून सुद्दां ब्लड क्लॉट जाता, अथेरोस्क्लेरोसिस म्हणटा पळय ते जाता. आनी लिपीड प्रोफायल सुद्दां बरो उरपाक नॉन वेज फूड्स जे आसा, एनिमल सोर्स ऑफ नॉन वेज फूड्स, ते रिस्ट्रिक्ट करपाक जाय. आनी जर तूं नॉन वेज खाता सुद्दां, लायक फॉर एग्जाम्पल थोडे लोक चिकन बीन खूब खाता, पूण तेज्या वांगडा वेजिटेबल्स खायना. ओके, ते करपाक जायना. वेजिटेबल्स आसपाक जाय डायटान, ऑन डेली बेसीस वेजिटेबल आसपाक जाय. प्लस हे जाल्यार आतां हायपर टेन्शन कशें कंट्रोल करता पळय ते, BP कसो कंट्रोल करता पळय तो, आनी लिपीड प्रोफायल. पण थोड्या लोकांक अशें आसा, स्ट्रोक प्रॉब्लेम जाता, हार्ट अटॅक येता, बिकॉज आनी तेंचे BP कंट्रोलान आसता, तेंचो जो लिपीड प्रोफायल आसा पळय तोवूय बरो आसता, पण तांकां जाता हे सगळे रोग. बिकॉज एक फॅक्टर आसा होमोसिस्टीन म्हणून. तो होमोसिस्टीन समज तर आंगान वाडलो सुद्दां नाल्यार सुद्दां स्ट्रोक प्रॉब्लम आनी हार्ट डिजीज प्रॉब्लम, हार्ट अटॅक प्रॉब्लम जाता. आनी होमोसिस्टीन कंट्रोलान दवरपाक व्हायटॅमीन B6, B12 सारखे आसपाक जाय. ते समज डेफिशियन्सी जाले बॉडीन जाल्यार होमोसिस्टीन लेवल्स वाडटा. आनी विथ एज सुद्दां B कॉम्प्लेक्स व्हायटॅमिन्स जे आसा पळय ते अब्जॉर्प्शन कमी जाता विथ एज. सो इन दॅट केस जे सिनियर सिटीजन आसा पळय तेंच्यांनी B कॉम्प्लेक्स सप्लिमेंट्स बीन घेतले जाता. इश्टांनो, तुमी आयकलें न्ही तुमचें हृदय कशें ताब्यान दवरपाचें तें, कारण हाली कडेन खूब हें वाडलां, टक्कन लोक वतात. सो प्लीज हें सगळें तुमी प्रॅक्टीस करा. आनी हांव एक सांगता की ताणी तुका कितें खावप सांगलें, हांव सांगता आनी एक मंत्र, हांसत खेळत जगात, प्रेम बरें हृदय बरें म्हणटात. आमी प्रेमान हांसत खेळत म्हाका दिसता हार्ट अटॅक येवचो. बिकॉज जितलें मन प्रसन्न उरता पळय स्ट्रेस लेवल तितलो कमी जाता, कॉर्टिझॉल हॉर्मोन बॉडीन वाडोवंक पावना.
सोनाली आता आमचे नेक्स्ट आणि एक कटकटीचे दुयेंस म्हळ्यार किडनी ट्रबल. आमकां दिसता ते किडनी जर घट जाल्यार शरीर घट, हृदय म्हणजे हाजे बरोबर हार्टा बरोबर. खंयचे रोग आणि ताचेर कितें कितें नियंत्रण घेवप सांगता? किडनीचे प्रॉब्लेम व्हेरी कॉमन जे हांवें आतां नोट केल्या प्रॅक्टीस म्हणजे म्हाका इतली वर्सां जाली. युरीक एसीड प्रॉब्लेम व्हेरी कॉमन जाला. युरीक एसीड खूब लोकांचे हाय आसता. देन युरीक एसीड जातकूच मागीर CKD प्रॉब्लेम, क्रॉनिक किडनी डिजीज. तितून क्रॉनिक किडनी डिजीजान किडनी फेल जाल्ली आसता आनी बिकॉज ऑफ दॅट जे किडनी वेस्ट प्रोड्यूस करता पळय ते बॉडी सारके एक्सक्रीट करिना. सो इन दॅट केस त्या पेशंटाक डायलिसीस घेवचें पडटा. ओके, आतां युरीक एसीड वाडटा कित्याक जेन्ना मनीस खूब नॉन वेज फूड्स खाता म्हणजे प्युरीन रिच फूड्स खाता. प्युरीन इज अ नॉन न्युट्रिशनल फॅक्टर जो आमच्या बॉडीक नाका. ओके, सो जेन्ना प्युरीन रिच फूड्स लोक खाता म्हणजे चिकन मटन चिकन मटन शेलफिश बीन हय चिकन मटन बीन हय चड खावप इन रिस्ट्रिक्शन खावपाचें आनी खाता जाल्यार तेज्या बरोबर वेजिटेबल्स बीन आसपाक जाय ऑन डेली बेसीस. आनी प्लस लोक न्ही उदक पिना. जे बॉडीन वेस्ट जाता ते भायर पडपाक जाय मुतांसून. सो ते भायर पडना समज तर नाल्यार सुद्दां युरीक एसीड वाडटा. सो उदकाची क्वॉन्टिटी सारकी आसूंक जाय ऑन डेली बेसीस. तुज्या बॉडीक कितलें हायड्रेशन जाय पळय तितलें तें उदक पिवंक जाय मनशान. आनी प्लस वेट कंट्रोलान दवरपाक जाय. समज तर जेंची वेट वाडलेली आसता म्हणजे जेंकां शरिरान फॅट वाडलेलें आसता, चरबी वाडलेली आसता, तेंचे सुद्दां युरीक एसीड चड जाता. म्हाका दिसता हो तुवें सांगता उदक पिना तो चड करून भुरग्यां मदीं प्रॉब्लेम आसता. भुरगीं आतां अशेंच म्हणजे उदक पिवपा नाका, तांकां कितें सॉफ्ट ड्रिंक हें जातलें पूण उदक पिवपा नाका. म्हाका दिसता आवयांनी आमकां ल्हानपणा आवयांनी शिकयलें न्ही उदक पिया हो एक इम्पॉर्टंट पॉयंट. आतां नेक्स्ट सिक्नस आमी घेवया. हें तुवें खूब बरें सांगल्या किडनीचें. पोटाचे विकार. आमकां खुबश्या लोकांक हे पोटाचे विकार बी कितें खबर नासता आनी आमचें लक्ष दिना. वी आर नॉट सिरियस अबाउट डेट. तूं सांग हे पोटाचे विकार खंयचे जे मनशाक हार्म करूं शकता आनी ताचेर कितें घेवपाचें? फर्स्ट ऑफ ऑल मॅम, पोटाचे विकार म्हणजे कितें? पोटाचे विकार म्हणजे आतां आमी जेवण कितें घेता, आमचे 3 ऑर्गन्स जे आसा पळय आमच्या बॉडीन लायक इसोफेगस, आमचे पॉट, स्टमक एंड इंटेस्टायन, हे 3 ऑर्गन्स एक साथ काम करूंक जाय. जे आमी कितें खाता पळय ते डायजेस्ट जावपाक, सारके बॉडीक अब्सॉर्ब जावपाक. जेन्ना हे 3 ऑर्गन्स एक साथ काम करिना तेन्ना मागीर पोटाचे विकार जाता. म्हणजे फूड इनडायजेशन म्हणजे इनडायजेशन म्हणटा पळय प्रॉब्लेम तो जाता. फूड डायजेस्ट सारकें जायना. आनी पोटाच्या विकारान एसिडिटी प्रॉब्लेम जाता मनशाक, कॉन्स्टिपेशन जाता, ब्लोटींग जाता. ओके, आनी तितून म्हाका दिसता चड खावप आनी हें सगळें वायटच आसता न्ही. तूं खूब बरें सांगता. तुमी आतां पोटाच्या विकारा बद्दल खूब सांगलें. वॉट आर द कॉजेस? आमकां खूब जाणांक खबर ना. कोण जेवता न्हिदता आनी पोट दुखता म्हणटा सामको म्हणजे वेळी खावप हें करप. आतां हें हांव सांगता पूण तूं सांग विचार द कॉजेस. एक्चुली मॅम जे पोटाचे विकार म्हणजे बॅड गट हेल्थ म्हणटा पळय ते जाता मोस्टली जेन्ना लोक अनहेल्दी फूड्स खाता. म्हणजे प्रोसेस्ड फूड्स म्हणजे चड फ्राय केल्ले फूड्स ऑर चड साखरीचे फूड्स. ओके, तेन्ना मागीर पोटाचे विकार जाता. प्लस जेन्ना एंटीबायोटिक्स लोक चड घेता. समज तर कितें जालें, थंडी जाली, एंटीबायोटिक्स घेता फार्मासीन वचून म्हणजे ओवर द कावंटर आपूण सेल्फ मेडिकेट करता. एंटीबायोटिक्सान कितें जाता, जे गूड बॅक्टेरिया जे आसा गटान ते गूड बॅक्टेरिया काउंट कमी जाता. ओके, आनी तितून मागीर गट हेल्थ इश्यूज जावपाक स्टार्ट जाता. म्हत्वाचो तुवें सांगतो की स्वता आपणें स्वताचो डॉक्टर येवंक जायना. हय, खूब करतात तशें वतात. तूं सांग तशें फार्मासीन घेता. हय, आय थिंक इट इज टोटली रॉंग. प्लस मागीर जेन्ना उदक कमी आसता बॉडीन म्हणजे बॉडी चड डिहायड्रेट जाल्ली आसता तेन्ना जे बॉडीन टॉक्सिन्स क्रिएट जाता पळय ते बॉडीनसून भायर पडना तेन्ना सुद्दां गट हेल्थ इश्यूज जाता. ओके, खूब बरें सांगला. आतां आमचो लास्ट म्हणून आपूण एक म्हत्वाचो विशय म्हणजे अबाउट ब्रेस्ट फिडींग. म्हाका खूब बरें दिसता की तूं ब्रेस्ट फिडींगाक इम्पॉर्टन्स दिता आनी ताजेरूय तूं गायड करता बिकॉज दॅट इज निडेड. एक मनीस जर बरो जावपा जाय, ताची बेस ही जर बरी जावपा जाय जाल्यार ताका आवयचें दूद हेंच म्हत्वाचें अशें जागतीक पातळीचेर सांगिल्लें आसा. तूं सांग पळय आतां. एक्चुली मॅम ब्रेस्ट फिडींग जे आसा इट्स अ व्हेरी वास्ट टॉपीक आनी व्हेरी इंट्रस्टींग टॉपीक. हांवें त्या टॉपिकाचेर एक प्रोजेक्ट सुद्दां केल्लो आसा. जे ब्रेस्ट फिडींग जी फर्स्ट टायम मदर्स जे आसता पळय तांकां कांय नॉलेज नासता बाबा कशें कितें ब्रेस्ट फिडींग करपाचें, कितले म्हयने पासून करपाचें. सो ब्रेस्ट फिडींग एक्सक्लुजीव ब्रेस्ट फिडींग म्हणटा पळय
ते 6 months पासून जावंक जाय डिलिव्हरी जातकूच. आनी एक्सक्लुजीव ब्रेस्ट फिडिंगान इवन भुरग्याक उदक सुद्दां दिवपाचें ना, बिकॉज त्या दुदांसून उदक मेळटा भुरग्याक. आनी जेन्ना बायल नॉर्मल डिलिव्हरी जाल्ली आसता तेन्ना विदीन हाफ एन आवर टू 1 hour भुरग्याक दुदाक लावपाक जाय. आनी जेन्ना सिझेरियन डिलिव्हरी जाल्ली आसता तेन्ना विदीन 4 hours म्हणजे ते इफेक्ट जो आसा पळय एनेस्थेसियाचो तो इफेक्ट मागीर सुटासर मातसो रावन विदीन 4 hours ते भुरग्याक दुदाक लावपाक जाय. प्लस मॅम व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट म्हणजे म्हाका हांगा कवर करपाक जाय, जेन्ना बायल प्रेग्नंट जाता तेन्ना चेडवा मनशान आपले जे निपल्स जे आसा पळय ते चॅक करपाक जाय, बिकॉज थोड्यांच्या निपल्सान अंडर डेव्हलप्ड आसता ऑर कितें प्रॉब्लम्स आसता. निपलान प्रॉब्लम आसा म्हणून ब्रेस्ट फिडिंग जावचें ना अशें जावपाक जायना. ओके. आनी हांव एक कितें दिसता, जी फर्स्ट टायम मदर आसता तांकां जे फर्स्टूच दूद येता पळय सामके वॉटरी कशें आसतात ते अनहेल्दी कशें दिसता आवयक. आनी ती खूब जाणां बायलां तें दूद डिस्कार्ड करता, भायर उडयता. सो तें उडोवंक जायना, बिकॉज इट्स अ व्हेरी हेल्दी व्हेरी इम्पॉर्टंट मिल्क, बिकॉज इट इज कॉल्ड कोलेस्ट्रॉल. त्या कोलेस्ट्रॉल मिल्कान चड एंटीबॉडीज आसता आनी ते एंटीबॉडीज भुरग्याक इट्स लायक अ फर्स्ट वॅक्सीन ऑफ द चायल्ड. ओके. आनी तुमी इट इज रिच इन प्रोटीन ऑल्सो. सो कोलेस्ट्रॉल म्हणटा पळय मिल्क ते भुरग्याक दिवपाक जाय. फर्स्ट मिल्क येता पळय ते. आनी मागीर व्हायटिश कलरचे दूद येवपाक स्टार्ट जाता, फोम मिल्क, हायंड मिल्क बीन म्हणटा पळय ते. म्हाका एक सांग की पयलीं कशें आशिल्लें, तूं सांगता जॉयंट फॅमिलीन हें सगळें जातालें वेवस्थीत. बाळान जालें की हाजी पेज करप, आठवण म्हणटा तें. सो बाळंतिणीन भुरग्याक भरपूर दूध दिवपाक मेळचें, म्हणजे तेजे भितर खूब दूध जावचें म्हणून तेणी कितें खावप? तेणेन जे गॅलेक्टोगॉज आनी लॅक्टोगॉज म्हणून फूड्स आसतात जितून जे हे फूड्स मिल्क सिक्रेशन जे आसा पळय ते एनहान्स करता, म्हणजे वाडयता मिल्क सिक्रेशन बाय द बॉडी. सो इट्स लायक मेथयाची पेज, मागीर तुजे हलीम जे आसता पळय ऑलिवाचे लाडू ऑर डिंकाचे लाडू हे खावपाक जाय. मागीर बदाम खाल्ल्यार जाता. वॉटर इनटेक बायलेचे सारकें आसपाक जाय. आनी मागीर जे फ्रेश फ्रुट्स वेजिटेबल्स, खसखस जी आसता खसखस खाल्ल्यार जाता. मागीर तिळाचे लाडू जे आसता पळय दीज आर व्हेरी गुड फूड्स टू एनहान्स ऑर प्रोड्यूस वीच हेल्प्स मदर टू इनक्रीज मिल्क प्रोडक्शन. पयलींच्या काळान अशें आशिल्लें की जितलें दूद येता तो पर्यंत ती भुरग्याक दूद दिताली. मागीर ती 2 वर्सां जावन 2.5 वर्सां जाता. आतांचे तूं जाणा तांकां तें कामाचें दिलें. तूं सांग पळया हे हो जो पॉयंट आसा की दूद दिल्यार ते येत रावता, हें सांग पळया. एक्चुअली मॅम भुरग्याक जेन्ना दूद सोडपाक जाय तेन्ना आवयन ताका सोडपाक लावपाक जाय. थोडी भुरगीं 2 वर्सां पासून घेता, थोडी भुरगीं 1 वर्सा नंतर दूद बंद करता आवयचें. सो इट्स अप टू द चायल्ड. भुरग्याक आवयन फोर्स करूंक जायना की तुवें आतां बंद करूंक जाय म्हणून. आनी जितले बायल ब्रेस्ट फिडिंग करता पळय भुरग्याक तितले तिका सुद्दां बेनिफीट आसा, बिकॉज it acts like a birth control method, because prolactin hormone जो आसा पळय ड्युरींग ब्रेस्ट फिडिंग तो रिलीज जाता. सो तितून मागीर मेन्स्ट्रुअल सायकल मातशी फुडें वयता. सो इट एक्ट्स लायक अ बर्थ कंट्रोल मेथड. सो इट इज बेनिफिशियल फॉर द मदर ऑल्सो. आमचो न्ही टायम सोंपत आयला आनी म्हाका तुका आनी कितें विचारपा आशिल्लें, पण तुकाय बी कितें तरी सांगपाचें आशिल्लें. पळयात जमता जाल्यार टायम सोंपत आयला. सांग पळय तूं कितें तरी तो कोर्स केला, कितें सांगपाक सोदता? मॅम एक्चुअली आमचो हो कोर्स जो आसा पळय तो इट शूड बी रेकग्नायज बाय द युनिवर्सिटी. आनी आतां खुबशे शॉर्ट टर्म कोर्सीस येयल्या इन फूड सायन्स, जस्ट फूड सायन्स ऑर न्यूट्रिशन, जितून 3 months कोर्स आसा, 6 months कोर्स आसा. आनी ते कोर्स करून मागीर एज अ डायटिशियन म्हणून प्रॅक्टीस करता, विच इज व्हेरी रॉंग. ओके. यू हॅव टू गिव युअर 3 to 5 years इन दीस पर्टिक्युलर सब्जेक्ट फॉलोड बाय लक्षात दवरचें की तुमी जेन्ना असो आहार तज्ञ म्हणटा तेन्ना हें लक्षात दवरा की ताचें शिक्षण कितें जालें तें. टायम जायत आला. एका वळीन म्हाका सांग, एका वळीन की जी आतांची पळय जी बाळंतीं जाता भुरगीं यंग म्हणजे अशी म्हणजे पळय तांकां कितें दिसता दे आर मोर bothered about their physique. तांची बरो शेप बरो उरपा जाय, सगळें उरपा जाय. आनी तांचे गैरसमज आसता की दूद दितकीर ब्रेस्ट गळगळटा. हांव स्पश्ट सांगता, तांकां दिसता की तें देंवता सकयल. तूं सांग पळय हें कितलें फट आसा? एक्चुअली हे फोटोज मॅम दीस इज अ मिथ, बिकॉज जितले ब्रेस्ट फिडिंग करता पळय तितले आवयक बरें, बिकॉज तितून सुद्दां ब्रेस्ट शेपलेस जाता. हें कितलें ब्रेस्ट शेपलेस जायना, केन्नाच जायना. जेन्ना ब्रेस्ट फिडिंग करिना तेन्ना मागीर ते अफेक्ट जाता.
ब्रेस्ट फिडिंग करून अफेक्ट जायना. आणि अशेंच मॅम आनीक 2 एक मीत म्हाका सांगपाक जाय. बायलेक दिसता कितें की समज आपल्याक जोर येयला नाल्यार तो जोर भुरग्याक येतलो दुदानसून, वीच इज ऑल्सो अ मिथ. भुरग्याक दुदानसून आवयचो जोर पास आउट जायचो ना. प्लस मेडिकेशन समज कितें आवय घेता ती डॉक्टराक विचारून घेवपाक जाय. अशें ना की मेडिकेशन घेता म्हणून भुरग्याक दूद दिवपाचें बंद करूंक जाय. तर डॉक्टर तुका सांगतलो तो मेडिकेशनाचो इफेक्ट पडटलो काय ना. खूप बरें सांगलें सोनाली, खरें सांगता इतली बरी म्हायती दिली. थँक्यू व्हेरी मच. तूं हांगा आयलें आनी आमकां सांगलें. तुका कितें सांगपाचें आसा? मॅम म्हाका तुमकां थँक्यू म्हणपाक जाय. मना पासून तुमी म्हाका एक ऑपॉर्च्युनिटी दिली हांगा येवन उलोवपाची. प्लस थँक्यू इन गोवा चॅनल टीम फॉर इनवायटींग मी हियर. तर इश्टानो, ह्या वाट्यात आमी हांगाच थांबतात. आतां आमची परत भेट ह्या मालिकेच्या फुडल्या भागात. तो मेरेन नमस्कार.